अथ श्री साई सच्चरित अध्याय 8। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्रभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्यायी झाले कथन, कैसे साई हिंदू आयवन, काय त्या शिर्डीचे भाग्य गहन, जे निजस्थान बाबांचे, कैसे बाबा आरंभी पोर, पुढे झाले वेडे फकीर, कैसे बनविली बाग सुंदर, मूळच्या उखर स्थळाची, कैसा काले करून पुढा त्याची जागेवरी झाला वाडा, धोती पोती खंडयोग गाढा, वर्णिला निधडा पापांचा, जिजवून या निज काय बाबांनी साईले कैसे अपाय, भक्त कैवारी साई राय, वर्णू मी काय तया ते, आता ऐका नर जन्मीचे महिमान, साईंच्या भैक्ष व्रतीचे वर्णन, बायजाबाईंचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक, तात्या बाबा महसापती, ते कैसे मशिदी निजती, कैसे खुशाल चंदाच्या गृहा जाती, राहत्या प्रती समर्थ, प्रत्येही उदय प्रत्येही अस्त, वर्षानुवर्ष झाली फस्त, अर्धा जन्म निद्रित अवस्थ, उरला स्वस्त भोगवेना, बाळपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुणी रक्त, वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव त्रस्ते व्याधींनी, जन्मासे येऊनी पुष्ट होणे, श्वासोच्छवास करीत राहणे, दीर्घायुष्यावरी वाचणे, हे काय केने या जन्मी, परमात्म प्राप्ती हेची साची, इति कर्तव्यता नर जन्माची, ना तरी श्वान शुकाराधिकांची, जीविकाच काय उनी, श्वाने हे आपले पोटे भरिती, प्रजोत्पादन यथेष्ट करीती, तेथे नरदेहाचीच काय महती, साम्य स्थिती उभयंताजे, पिंड पोषण आणि मैथुन, हेची जरी नरदेहाचे साधन, हेची जरी या जन्माचे पर्यावसान, तरी तो जन्म निरर्थक, आहार निद्रादी चतुष्ट, यातच होता आयुष्य क्षय, मग श्वाना मानवा भेद काय, करा निर्णय विवेक, हीच जरी नरदेह सफलता, तरुण जन्मी काय न्यूनता, बसता ही करी श्वासोच्छवासता, शरीर पुष्टता, श्वानाही मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय, तो स्वतंत्र आहे, तो शाश्वत ही जाणीव आहे, सफलता जन्माची आला कोठून आहे, कोण नर जन्माचा काय कारण, येथील बीज जाणे तो प्रवीण, त्याविनशी मग सारा, जैशी नंददीपाची ज्योती, एकची दिसे आदिअंती, परी वेगळी त्याविनशी मग सारा, क्षणाप्रती तैशीच स्थिती देहाची, बाल तारुण्य वार्धक्यावस्था, तया तो प्रकट जना समजता, परी येती जाती स्वभावता, कोणा न कळता कदाही, तिसे तिची क्षणी नासे, अपरिमित तरी एकची भासे, तैसाची देह जो या क्षणी असे, क्षणात नसेल पूर्वील, देह मळमूत्राची नानी, श्लेष्म पुयलाळीची घाणी, मरण ठेविले क्षणोक्षणी, कुलक्षणी मोठा हा, जेचे कृमी कीटकांचे घर, नाना रोगांचे आगर, अश्वस्थ आणि क्षणभंगुर, तो हे शरीर मानवी, मास शोणित स्नायूंचा गाडा, तो हा अस्ती चर्मांचा सांगाडा, मूत्र पुरुष दुर्गंधीचा राडा, जीवाचा खोडा प्रत्यक्ष, त्वचा मास रुधिर, स्नायू मेद मज्जा असती, वायू अमंगल अंगे उपस्थ पायू, तो अल्पायू हे काया ऐसे अमंगल आणि नश्वर, नरदेह जरी क्षणभंगुर, तरी मंगलधाम श्री परमेश्वर, आती येणारे येण्याची, सदैव लागले जन्म मरण, कल्पनेचेच भय दारुण, नाही लागता कानाला कान, प्राण हा निघून जाईल, कोण लक्षी दिवस राती, किती येती अनिक जाती, मार्कंडेयाचे आयुष्य जन्मती, तयाही कालगती चुकेना, ऐशी क्षण भंगुर नरदेही, पुण्यश्लोक कथा वार्ताही, केला काळाची पडे संग्रही, तद्वर्यहितही तो व्यर्थ, हीच जाणीव झाली अनिश्चित, याची जन्म आल्याचे हित, परी हा विश्वास नाही पटत, अनुभव व्यतिरिक्त कोणाही, परी अवया हा अनुभव, करू लागे अभ्यास विभव, तरी शाश्वत सुखार्थी हा जीव, तेने हे वैभव साधावे, दारासुत वैभव वित्त, पृथ्वी समुद्र वलयांकित, ईश्वर कृपे इतके हे प्राप्त, तरी तो तृप्त मानसी, शाश्वत सुख आणि शांती, हेच ध्येय ठेवून चित्ती, भूती भगवंत हे एक उपास्ती, परम प्राप्तिदायक, त्वचा मास रुधिर हाडा, जोडूनी केला हा देह सांगाडा, परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा, ममत्व सोडा तयाचा, मानवा तो केवळ चाकर, नका बैसवू त्या डोक्यावर, लाड न पुरवा निरंतर, नरकद्वार करू नका, निर्वाहापुरते अन्नाच्छादन, तैसेची तात्पुरते लालन पालन, लावा आध्यात्मिक उन्नती लागून, जन्मवरण चुकवावया, जन्मवर्णाधी अनर्थात्मक, प्रतिक्षण विनाशोन्मुख, कैसे क्षणिक याचे सुख, निरंतर असुख जो, जैसे विदुल्लता पाही, आता आहे आता नाही, क्षणिक सागर तरंगता ही, विचार काही करावा, देह घ्यापत्य स्त्री जन ही सर्व नाशिवंत, जाणून माता पित्यासी खांदा वाहून, स्वयं जो आपण उमजेना, मेल्या मागे कुशाल मरे, फिरे जन्म मरणांचे फेरे, परी ते कोण्या गुणे आवरे, विचारण करी क्षण भरी, त्वरित नित्य कुटुंबाची भर, आयुष्य जातसे बराभर, काळ आयुष्य गणा तत्पर, कर्तव्य विसर त्या नाही,
भरता अखेरची घडी मग तो थांबेन एकची पडी दिवर जैसा जाळे ओढी मरणी तडफडी जीव तैसा महत्भाग्याची या परवडी वेचून या पुण्य कोडी लाधली नरदेहाची जोडी घडीने घडी साधावी करू जाता भागीरथ युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती केवळ अदृश्य ये अवचट हाती व्यर्थचीच मातीत मिळवाना पुढील जन्मी करू म्हणता एकदा हातीचा जाता पुढे हाची येईल ही निश्चिता ऐसे मानिता तो मूर्ख किती एक पापी देहवंत होऊन शुक्रबीजा समन्वित योनी द्वारासी होती प्राप्त शरीर ग्रहणार्थ निज कर्मे किती एक ते त्याहुनी अधमन असतात जंगमवर्गी जन्म माहुती स्थावर भाव परम यथा कर्म प्राप्त त्या जेने जैसे उपरजिले ज्ञान जैसे जैसे कर्मानुष्ठान तदनुसार ते शरीर ग्रहण श्रुती प्रमाण हा योग यथा प्रज्ञे ही संभवा वदे श्रुती माय अति कनवा जैसा जयाचा विज्ञान ठेवा जननही जीवा तैसेची अतर्क ईश्वरी विंदान अशक्य ह्याचे संपूर्ण ज्ञान अंश मात्रे लाधे जरी कवन एक तो धन्य नरदेह परम भाग्य हा नरजन्म महत्पुण्य ब्राह्मण वर्णन ईश कृपे साईचे चरण लाभ हा संपूर्ण अलभ्य आहेत जरी नाना योनी मानवाची श्रेष्ठ सर्वाहुनी आलो कोठुनी निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवीच इतर योनी हे न जाणती उपजती तैशा नाश पावती भूतभावी वर्तमान गती ईश्वर स्थिती नेनती म्हणून हा नरदेह निर्मुन ईश्वर आला आनंद संपन्न की विवेक वैराग्य ते वरुण नरमद भजन करील विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण नरदेहा समसाधन संपन्न दुजान आणि सृष्टी गारुडी स्वयं मोठा चतुर खेळ न करी आज्ञा निया समोर जाणे कुशलतेचे वर्मसार तो प्रेक्षक संभार अपेक्षी तैसाची पशुपक्षी वृक्ष संभार जीव जंतू निर्मुनी अपार सखे दाश्चर्य परमेश्वर लीला लीन सार गमली त्या अफाट या ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तार भार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करेना हा सर्व खेळ करण्या अंतू माझा जगदीशाचा काय हेतू हे अर्थीची निश्चय माथू एकही जंतू जाणेना माझी अतुल वैभव समृद्धी जाणेल ऐसा कुशाग्र बुद्धी प्राणी निर्मिला नाही तदवधी विफल त्रिशुद्धी मम कार्य ऐसे जाणून जगदीशे निर्मिले प्राणी मानव वेशे की जो सारासार बुद्धिवशे मज सामर्थ्य जाणील अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे तोची करील ज्ञान संपादन मत चिंतन आणि मदवलोकन तोची होईल आश्चर्य संपन्न होईल ते पूर्ण खेळ माझा प्रेक्षकांची ही आनंद संपन्नता तीच माझे खेळाची सांगता पाहुणी माझी जगनियंत्रितता नर कृतार्था मानिल काम्य कर्म द्रव्योपार्जन यतदर्थ न शरीर पोषण याव जीवन तत्वज्ञान संपन्न हेची जीवन साफल्य तत्व हेची हे अभेद ज्ञान तोची उपनिषद ब्राह्मण ज्ञान तोची परमात्मोपासन तोची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्मा नव्हे दोन झाले जया हे अभेद ज्ञान हीच भक्ती पडता जाण माया तरण सुगमजे जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादित ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निज भोग भक्त सभाग्य ते जाण स्वस्वरूपाचे जे अभान ते अज्ञान निरसल्या विन स्वयं कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य कांटियाने कांटा फेडून तैसा उडवून द्या दोन्ही ज्ञानाने दूर करा अज्ञान ज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूप स्थान हे एक पर्यावसान नर जन्मा न करिता स्नेहाची रांगोळी अज्ञान तमाची काजळी मी ममया वातीची होळी ज्ञान न पाजळी निज प्रभा नर देहगत जे कार्य असो निवार्य वा अनिवार्य हे तो सर्व बुद्धी कर्तव्य निश्चय प्राय जाणावे नाही आपण तुझे काम स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम अथवा चिंतावे रामनाम होऊ निष्काम निश्चिंती शरीर इंद्रिय मन बुद्धी या तो सर्व आत्म्यांची उपाधी इहींची आत्मा भोक्तृत्व उपाधी स्वयं अनादि अभोक्ता आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक स्वयं अभोक्ता स्वाभाविक शास्त्र न्याय अन्वय व्यतिरेक प्रमाण देखाये अर्थी हे एक जाणून निजवर्म बुद्धीशी सोपावे प्राप्त कर्म तिचे हाती मनाचे धर्म स्वयं निष्कर्म वर्तावे स्वधर्माचे अनुष्ठान सदैव आत्मानात्मचिंतन हेची नरजन्माचे पर्यवसान समाधान स्वरूपी नाही नरदेहापरी जाण चारी पुरुषार्थ साधाया साधन जो नर अभ्यास पारायण तो नारायण पद पावे म्हणून झाले जो शरीर पतन आत्मज्ञानार्थ करा यज्ञ नरजन्माचा
काय एकही क्षण उपेक्षून टाकू नका. समुद्रीचे क्षारोदक मेघा हाती पडता देख, होते जैसे गोड पिऊख ते सुख जडता गुरुपायी. ऐशान देहाच्या सद्गती गुरुविन नकळे कवण्याप्रती, गुरुची जेव्हा धरती हाती तेची उद्धरती जडजीव. मंत्र तीर्थ देव द्विज ज्योतिर्वेद आणि भेषज, तैसेची सात्वे गुरुराज. भावना काज या अवघिया, जयांच्या ठाई जैसी भावना, सिद्धी तैशीच त्या प्रमाणा वेग जैसा अधिक उना. सिद्धी ही जाणा तैशीच, बंधास करीती मुमुक्षु संत, मुमुक्षुची करीती मुक्त. अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकारार्थ हे करीती. कार्य नव्हे जे व्याख्यान पुराणे, सुकर होईते सत्पुरुषाचे चरणे. तयाचे हालने चालणे, उपदेशने निशब्द. क्षमा शांती निसंगता, भूत दया परोपकारता. इंद्रिय निग्रह निराहंकारता, याचा आचारता दुर्लभ. जे न लाभे पडता ग्रंथ, सुलभ तो हो पाहता एक क्रियावंत. करी जे न दारांगण अनंत, संपादी भास्वत ऐकला. तैसेची ही उदार संत, सहज क्रिया त्यांच्या अनंत. करीती जीवाशी बंधमुक्त, सौख्य अत्यंत देताती. यातीलच एक साई महंत, ऐश्वर्यवंत श्रीमंत. परी फकीरा सम आचरित, आत्मनिरत सर्वदा. अनवचिन्न जयाची समता, मी माझे ही नाही वार्ता. जीव मात्री सदा सदयता, भूती भगवंता मूर्तिमंत. सौख्य जयासी नाही हरिक, दुःखे जयासी नाही शोक. सरिसे जया रावरंक, हे काय कौतुक सामान्य. जयाची भ्रुवी क्षेपलहरी, क्षणात रंकाचा राव करी. तो हा घेऊनी चौपालवी करी, दारोदारी हिंड तसे. धन्य ते जन जयाचे द्वारी, बाबा हुनी भिक्षे करी. पोरी आणिके चतकुर भाकुरी, म्हणून पसरी निज कर. घे टमरेल एक करी, दुजी हाती चौपदरी. स्वयं फिरव दारी, नियमित घरी प्रतिदिनी. भाजी सांबारे दूध ताक, पदार्थ तितके सकळीक. टमरेला तर ओती ती पहा लोक, पहा हे कौतिक खाण्याचे. शिजला भात अथवा भाकरी, द्यावया पसरली चौपदरी. पातळ पदार्थ मग कैसाही परी, टमरेला भीतरी रिचविती. पदार्थांची घ्यावया चव, लालसा कोठोनी व्हावी. रसासक्ती जिवे नठावी, जीवी उठावी कैसरी. झोळीत पडले जे यदृच्छने, तृप्त असावे तयाच्याच सेवने. रुचकर की बेचव हे नेने, चवीची रसने नाही की. प्रहर दिवसा वस्ती लागुनी, भिक्षा मागत प्रतिदिनी. तेने उदरपूर्ती करुनी, समाधानी वर्तत. भिक्षा तरी काय नियमित, इच्छासे येईल तेव्हा मागत. कधी 12 वेळा एका दिवसात, भिक्षेशी जात गावात. येणे परी जे अन्न आणीत, मशिदीतील कुंडीत ठेवीत. कावळे कुत्रे त्यातची खात, कधी न हाकीत त्यांना. मशिदीत अंगण झाडणारी, त्यातून 10-12 भाकरी घेऊन जाई आपले घरी. कोणी नवारी तीच लागी. कुत्र्या मांजरा हडहड करणे, स्वप्नातही जे कदा नेणे. तो काय गरीब तुबळ्या नको म्हणे, धन्य जिने तयाचे. आरंभी हा वेडा फकीर, एचे जन्म नामे जना महशूर. तुकडे मागुनी भरी जो उदर, कैचा बडीवार तयाचा. फकीर परी हाताचा सढळ, निरपेक्ष आणि स्नेहाळ. बाह्य चंचल अंतरीच अचळ, कळा अकळ तयाची. अशी आई त्या कुग्रामात, जात्या अति उदयावंत. होते काही भाग्यवंत, ते तया महंत मानित. तात्या कोते यांची आई, नाव जियेचे बायजाबाई. पाटीत भाकऱ्या घेऊन डोई, रानात जाई बरा. कोस रान धुंडावे, दाट झाड झुडप तुडवावे. वेड्या फकीरासी हुडकावे, पायात पडावे तयाच्या. काय तिच्या त्या सत्वाची थोरी, अवली कोरडी भाजी भाकरी. राणी वनी दुपारी तिपारी, भरविण्या हरी. बाबा ते ऐसे तिचे तपाचरण, बाबाही न विसरले अमरण. केले तिच्या पुत्राचे कल्याण, पुण्य स्मरणपूर्वक. उभयंता त्या स्त्री पुरुषांची, फकीरा पायी दृढ भाव साचा. फकीरची देव त्या उभयंताचा, भावार्थी याचा देव की. फकीराने ध्यानस्थ असावे, बायजाबाईचे पान मांडावे. पाटीतील अन्न वाढावे, खावावे प्रयत्न. फकीर अव्वल बादशाही, फकीर ही चिरंतन राही. अमेरी क्षणभंगुर पाही, सदा बाबांनी म्हणावे. पुढे बाबांनी रान त्यागिले, गावातून येऊन राहू लागले. मशिदीतील अन्न खाऊ आदरिले, कष्ट चुकविले आईचे. ऐसा हा नेम तेव्हापासून, जैसा चालविला त्या उभयंतांनी, तैसाची तो तयाचे मागून त्यांनीही चालविला. धन्य धन्य ते संत सदैव, जयांचे हृदय वासुदेव. धन्य तया भक्तीचे सुदैव, समागम वैभव ज्या तयांचे. तात्या महाभाग्यवान, महासपतीचेही पुण्य गहन. बाबांचा समागमाचा मान, समसमान भोगित. तात्या आणि महासापती मशिदीत शयन करीती. बाबांची अनुपम्य प्रीती, दोघावरती सारखीच. पूर्व पश्चिम उत्तरेस, डोया तिघांच्या 3 दिशास. पाय परस्परांचे पायास, मध्यबिंदूस भिडविती. तानुनी ऐशा पथाऱ्या, गोष्टी वार्ता चालती साऱ्या. एका सेता निद्राच्या लकेऱ्या.
तयाशी दुसऱ्याने जागवावे, तात्या गुरु लागता उठवावे, बाबांनी औचिता करोनी तयासी उलथा पालथा दाबावा माथा तयाचा घेऊन समवेत महासापती बिलगती दोघे तात्याप्रती आवळून धरिती पाय दाबिती पाठई रगडिती तयांची ऐशी संबंध 14 साले चाले बाबांनी त्या मशिदीत निजले काय भाग्याचे ते दिवस गेले स्मरणी राहिले अखंड घरी ठेवून या माय बापे बाबांचे आवडी मशिदी झोपे प्रेम ते मापावे कवन्या मापे मोल या कृपेचे कवन करी पुढे वडील पंचत्व पावले तात्या घर संसाराते पडले झाले घरधने स्वयं दादुले निजू लागले निजगृही असो ऐसा निष्ठावंत भाव तयाशीच साईचा अनुभव अनाहुत उभा स्वयमेव भक्त नबला पाहुये तैशीची राहत्या ते गृहस्थ कुशालचंद नामे विख्यात होते साईबाबांचे भक्त धन्वंत नगर सेठ गावीचे प्रसिद्ध पाटील गणपत कोते कैसे बाबांचे फार आवडते चुलते खुशालचंदाचे होते तैसेची बाबा ते प्रिय भाऊ जरी जातीचे मारवाडी बाबा लागी मोठी आवडी परस्परांच्या घडोघडी बेटी सुख परवडी ते घेत हरी इच्छेने काले वडील शेठजी पंचतो पावले तरीही बाबा न विसरले प्रेम पाहिले दुनावली पुढे खुशालचंदावरती वाढती गेली बाबांची प्रीती अदेहनांत दिवस राती कल्याण जागती तयांचे कधी गोरथ किंवा हयरती सवे घेऊनी प्रेमांचे सांगती तेथून 1.5 मैलावरती राहत्या प्रति जाती बाबा ग्रामस्थ लोक समोर येती ताशे वाजंत्री सभे घेती बाबांशी गावचे वेशीवरती भेटती लोटांगणी येत प्रेमाने मग तेथुनी गावात बाबा समारंभे नेत अतिप्रेम वाजत गाजत आनंद भरित मानसे खुशालचंद आपले सदी बाबास माग जात घेऊनी तेथे अल्पहार करोनी सुखासनी बैसवित मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवणी कथिती उभयांता परस्परांच्या आनंद चित्ता कोणा सवर्णिता येईल तेने येणेप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार चुकेल माझे मुंबईची गाडी नोकरीवर येईल धाडी साहेब काढील मजला की साहेब येथे नाही दुसरा की त्या कशास व्हावी इतकी त्वरा जाखा भाकर तुकडा झारा जाई दुपारा जेवणी ऐसी कोणाची आहे प्रज्ञा की त्याची वाणील करी अवज्ञा प्रचिती घेतील रोकडी एकामागून एक अभिनव संख्या विरहित ऐसे अनुभव अनेकांचे अनेक अपूर्व संक्षेप पूर्वक सांगेन हेमाड साईपदी शरण पुढील अध्यायाचे निरूपण भक्त परत्ता गावाला कुठं बाबांचे आज्ञापन हो लागे आज्ञा होईतो जाई आज्ञा न होईतो राही अवमानिता पाडे अपायी पुढील अध्याय दिग्दर्शन पंचसुनादी पातकशालन कथा निरूपण पुढारा म्हणून श्रोते आचरणी प्रार्थना करीतो आग्रह क्षणा कराय साई चरित्र श्रवण निज कल्याण कारणे भक्त श्री हेमाड पंत विरचित श्री साई समर्थ चरिते अष्टमोध्याय